भरले अनंत भांडार. संत उदार आहेत, निस्वार्थी आहेत. म्हणून हे निस्वार्थीपणानं या अज्ञान जगाला, या सामान्य जीवाला एकमेव भक्ती मार्ग, एकमेव या ठिकाणी नामस्मरण करण्याकरता त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं. म्हणून अभंगाचं पहिलं देव तुमचं आमचं घेतल्याशिवाय तर काय देतच नाही. आणि भगवंताला कोणाकोणाचं काय काय घेतलं बरं त्याची यादी जर सांगायचं म्हणलं तर बरं आहे. तरी पण जाता जाता दोन चार उदाहरणं देऊन जातो. एक सुदामासाठी मुठभर पोहे घेतले. मुठभर पोह्यासाठी सोन्याची नगरी दिली. केवळ मुठभर पोह्यामध्ये स्वार्थीपणा भगवंताने केला म्हणून त्याला या ठिकाणी त्याला सोन्याची नगरी दिली. द्रौपदीचं बाजीचं पान खाल्लं. हो महाराज, काय खाल्लं? पान खाल्लं. म्हणून तिची जाणीव भगवंताने त्या वेळेला केली. आणि मग असं प्रत्येक भक्तानं आपल्या या ठिकाणी काय केलंय, जे काय आहे ते भगवंतानं त्या भक्ताकरता केलेलं आहे. आणि भक्तही त्या वेळेला असणारा तसाच असतो. म्हणून भगवंत म्हणतात की आपलं तुकोबराया म्हणतात, आम्ही केले सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. तुकोबराया एकदा असंच या ठिकाणी लोहगावला कीर्तन चालू होतं. आता लोहगाव म्हणजे विमानतळ झालं महाराज. 60-70 लाख गुंठ्याची किंमत. पहिलं लोहगावला काय असायचं, तुकोबराया कीर्तनाला गेले की तिथं काय नाही, माळ रान, अवघा माळ रान. पण आता काय हो त्या लोहगावची परिस्थिती सांगायची सोय नाही. तर अशा ह्या लोहगाव मध्ये तुकोबरायाचं कीर्तन चालू होतं. कीर्तन चालू असताना तिथं तुकोबरायाच्या 14 टाळकऱ्यापैकी एक टाळकरी, त्याचं नाव शिवाजी कासा. शिवबा कासा. शिवबा कासा इतका त्या तुकाराम महाराजाच्या संगतीला लागला, इतका संगतीला लागला की एक क्षण, अर्धा क्षण सुद्धा तुकोबरायाशिवाय तो राहतच नव्हता. प्रपंचाचा त्याग त्या कुणी केलाय, त्या शिवबा कासारानं. आणि अशा वेळेला त्याची बायको म्हणाली, महाराज तुम्ही प्रपंच बघा ना, घरात काय हाय नाही. आणि संपूर्ण त्या माऊलीलाच माहित असतं घरात काय आहे काय नाही. तशी ती म्हणाली, महाराज आपल्या घरात काही नाही. कोण भिक्षुकाला तर दाराला 5 मोठं
जोगं तीच सुद्धा नाही अशी परिस्थिती आपली असताना तुम्ही त्या तुकोबाच्या नादी लागला. कोणाच्या? तुकाराम महाराजांच्या नादी लागला. तुम्हाला समजलं पाहिजे. मग अशा वेळेला काय झालं? शिवबाकाचा तुकारामाच्या महाराजांच्या कीर्तनाला गेला आणि माझं काय झालं? मुलगा आजारी होता. आजारी तो मुलगा आजारी असल्यामुळं तो मुलगा मेला. मुलगा वारला. मग तिनं काय केलं? उचलला मुलगा आणि त्या जिथं कीर्तन तुकोबरायचं चालू आहे, जिथं शिवबा कासार आहे, तिथं ते मुलं आणून ठेवलं. ठेवल्यानंतर तुकोबरायला तिथं प्रश्न केला त्या माऊलीनं, त्या शिवबा कासाराच्या मालकिनीनं प्रश्न केला. महाराज म्हणले, हे माझं मूल वारलंय. हे तुमच्या असणाऱ्या ह्या भक्ती मार्गामुळं, तुमच्या स्नेह वागण्यामुळं जर माझा मुलगा जर मरत असेल तर मग माझ्या जीवनात काही एक अर्थ आहे. अर्थ उरतच नाही. याच्याकरता म्हणून माझा मुलगा जसा आहे तसा मला मिळाला पाहिजे, ही माझी तक्रार आहे. आणि ही तक्रार तुकोबराया तुम्ही नोंदवून घेतलीच पाहिजे. मग अशा वेळेला तुकोबरायाला वाटलं, हे माझ्यावर एवढं मोठं संकट आलंय. भगवंतानं पंढरीरायाचा धावा केला. आणि तो धावा कसा केला महाराज? बोला. धाव रे पंढरीराया, धाव रे पंढरीराया. या क्षणाला भगवंताचा एवढा मोठा तुकोबरायाने धावा केला. आणि मग तुकोबरायाच्या